मैत्रिणींनो, काल होता आपला आषाढी एकादशीचा उपवास आणि आज उपवास सोडण्यासाठी आपल्याला करायचा आहे फक्कड असा स्वयंपाक. तर त्यासाठी इथे मी एका डब्यामध्ये घेतले आहे तांदूळ आणि दुसऱ्या डब्यामध्ये घेतली आहे डाळ, जी की मिक्स होती मुगाची आणि तुरीची. त्यानंतर ते स्वच्छ धुवून कुकरमध्ये लावले. दुसऱ्या कुकरमध्ये मटकी लावली. कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत मी ते कणिक पण भिजवून घेतली आणि भाजीची सगळी तयारी करून ठेवली. कुकर गार होईपर्यंत माझ्या पोळ्या झाल्या. त्यानंतर लगेच भाजीला फोडणी द्यायला घेतली. भाजीला फोडणी देण्यासाठी कढईमध्ये तेल टाकलं, त्यामध्ये जिरे मोहरी टाकले आणि बारीक कापलेला कांदा टाकला. त्यामध्ये बेसिक मसाले टाकले, जसं की धना पावडर, जिरा पावडर, हळद, लाल मिरची आणि चवीसाठी थोडासा गरम मसाला टाकला. ते चांगलं परतवून घेतलं. त्यानंतर त्याच्यात मोड न आलेली मटकी टाकली, कारण की मी ती रात्रीच भिजत टाकली होती, त्यामुळे त्याला काही मोड आले नव्हते. डाळीला पण फोडणी दिली. तर इथे तयार आहे आपलं वरण आणि भाजीसुद्धा तयार आहे. आणि गोडामध्ये म्हणाल तर मी केला होता शेवयांचा शिरा. तर फक्कड असा मेनू आपला तयार आहे. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि मिनी ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा.